अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वप्नात दत्तगुरू दिसल्यास त्याचा अर्थ काय असतो आणि हे दर्शन भक्ताच्या जीवनावर कसा प्रभाव टाकते या विषयावर हा व्हिडिओ मी तयार केला आहे. नेहमीप्रमाणे एका वेगळ्या विषयाचा आजचा आपला हा व्हिडिओ आहे. आजसुद्धा आपल्याला काहीतरी नवीन माहिती मिळणार आहे आणि त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा. स्वप्न हे मानवी मनाचे एक गूढ क्षेत्र आहे, जिथे केवळ मेंदूतील आठवणीचे प्रतिबिंबच नव्हे तर सूक्ष्म जगतातील संदेशही उमटू शकतात. जर स्वप्नात दत्तगुरूंचे दर्शन झाले तर त्याचा नेमका अर्थ काय असतो? हा दत्तगुरूंचा प्रत्यक्ष संकेत असतो का, की ही केवळ मनाची कल्पना आहे किंवा आभास असतो? यासाठी स्वप्नातील दत्तगुरूंचे स्वरूप, त्यातील परिस्थिती, आपल्याला आलेली अनुभूती आणि त्या स्वप्नानंतरच्या घडामोडी यांचा सखोल अभ्यास करणं खूप आवश्यक आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी या दत्त परिवाराच्या तर्फे श्री दत्तगुरूंच्या पावनचरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचं इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य, सुख, शांती, समृद्धी, संपत्ती, समाधान प्राप्त हो. आता आपल्या मेन व्हिडिओला चालू करूया. तर दत्तगुरू केवळ बाह्य स्वरूपात नसून ते सूक्ष्म जगतातही सतत कार्यरत असतात. ते भक्तांच्या अंतरात्म्यात असतात. त्यांच्या जीवनातील प्रत्येक कृतीवर प्रेमपूर्वक लक्ष ठेवत असतात. त्याने जर मनापासून श्रद्धा ठेवली, ध्यान केले, त्यांचं नामस्मरण केलं किंवा त्यांच्या गहन प्रश्नानं तो ग्रासला असेल तर दत्तगुरू त्यांच्या कृपेने स्वप्नांच्या माध्यमातून सुद्धा मार्गदर्शन करू शकतात. स्वप्नातील दर्शन हे अशा खूप काही कारणांच्यामुळे घडू शकते. तर ती कारणे कोणती कोणती आहेत? तर त्याचं पहिलं कारण आहे तर भक्ताच्या सातत्यपूर्ण साधनेचा परिणाम. म्हणजेच काय, तर जर एखादा भक्त दत्तगुरूंचे नामस्मरण, जप, ध्यान किंवा व्रत करीत असेल तर त्याला एका विशिष्ट टप्प्यानंतर स्वप्नात दत्तगुरूंचे दर्शन होण्याची शक्यता असते. तर त्याचं दुसरं कारण आहे की जीवनातील संकट किंवा मार्गदर्शनाची गरज. आता एखादा भक्त खूप मोठ्या संकटात असेल किंवा त्याला एखाद्या कठीण संदर्भात मदत हवी असेल तर दत्तगुरू स्वप्नांद्वारे त्याला संकेत देऊ शकतात. तिसरं कारण आहे भूतकाळातील पुण्यसंचय. म्हणजेच काय, तर काही भक्तांना त्यांच्या पुनर्जन्मातील पुण्यकर्मामुळे सुद्धा दत्तगुरूंचे सहज दर्शन घडू शकतं. चौथं कारण आहे गुरुकृपेचा अचानक लाभ. म्हणजेच काय, कधीकधी कोणतेही स्पष्ट कारण नसताना दत्तगुरूंचे अनपेक्षितपणे दर्शन घडते. हा भक्ताच्या भावनेचा एक परिपाक असतो. स्वप्नामध्ये तुम्हाला दत्तगुरू दिसतात. म्हणजेच कधीकधी दत्तगुरू ही त्रिमूर्ती स्वरूपात दिसतात. त्याचा अर्थ काय होतो? जर स्वप्नात दत्तगुरू हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या त्रिगुणात्मक स्वरूपात दिसले तर त्याचा अर्थ काय होतो? तर ते आपण बघूया. तर त्याचा अर्थ असा होतो की भक्ताच्या जीवनात खूप मोठा असा आध्यात्मिक बदल होणार आहे आणि या दर्शनाने साधकाच्या मनातील अज्ञान दूर होते आणि एक नवीन दृष्टिकोन त्याला मिळतो. आता दत्तगुरूंचे दुसरे स्वरूप म्हणजेच दत्तगुरूंचे एक भिक्षू स्वरूप आपल्याला स्वप्नात दिसणे. त्याचा अर्थ काय, तर जर स्वप्नात तुम्हाला दत्तगुरू हे भगव्या वस्त्रात भिक्षा मागणाऱ्या साधूच्या स्वरूपात तुम्हाला आले तर त्याचा अर्थ असा असतो की भक्ताला त्यांच्या अहंकारावर मात करावी लागेल. दत्तगुरू अशा प्रकारे म्हणजेच या रूपातून त्या भक्ताला जाणवून देतात की विनम्रतेचे आणि समर्पणाचे शिक्षण दत्तगुरू आपल्या भक्ताला देत असतात. जर स्वप्नामध्ये समजा तुम्हाला दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन झाले, स्वप्नात फक्त दत्तगुरूंच्या पादुका तुम्हाला दिसल्या तर त्याचा अर्थ असा होतो की दत्तगुरू भक्तांवर कृपा करत आहेत आणि त्याला योग्य मार्गावर ठेवण्यासाठी अदृश्यपणे सहाय्य करत आहेत. जर स्वप्नात दत्तगुरू हे मंदिरात किंवा गुहेत ध्यान करताना तुम्हाला दिसले, म्हणजेच दत्तगुरू ध्यानस्थ अवस्थेत तुम्हाला दिसले तर हा संकेत असतो की साधकाने म्हणजेच त्या भक्ताने स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीवर अधिक लक्ष द्यावे
आणि या दर्शनाने भक्ताला स्वतःच्या साधनेत सातत्य ठेवण्यासाठी प्रेरणा मिळू शकते. जर स्वप्नामध्ये दत्तगुरू हे आकाशात किंवा प्रकाशमय स्वरूपात तुम्हाला दिसले, म्हणजे दत्तगुरू तेजस्वी प्रकाश रूपात आकाशात तुम्हाला जर दिसले, तर त्याचा अर्थ असा होतो की भक्ताच्या जीवनात एक मोठी आध्यात्मिक क्रांती घडणार आहे आणि हा संकेत हा त्याच्या पुढील जीवन प्रवासाला गती देणारा ठरतो. जर स्वप्नामध्ये दत्तगुरूंचे हसणारे किंवा प्रेमळ रूप तुम्हाला दिसले, जर स्वप्नामध्ये दत्तगुरू भक्ताकडे खूप प्रेमाने पाहत आहेत, हसत आहेत किंवा आशीर्वाद देत आहेत असं तुम्हाला दिसलं, तर याचा अर्थ असा होतो की भक्ताच्या जीवनात सुख आणि समृद्धी येणार आहे. जर स्वप्नात दत्तगुरू काही सांगताना दिसले, म्हणजे दत्तगुरू स्वप्नात भक्ताला काहीतरी सांगत असतील किंवा काही शब्द उच्चारत असतील, तर या शब्दात शोधणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि हे शब्द भक्ताच्या जीवनातील समस्येवर उपाय असू शकतात. जर दत्तगुरू स्वप्नात कठोर किंवा गंभीर स्वरूपात तुम्हाला दिसले, तर याचा अर्थ असा होतो की भक्ताने आपल्या जीवनशैलीत सुधारणा करणे आवश्यक आहे. कदाचित तो चुकीच्या मार्गावर असेल किंवा त्याच्या साधनेत हलगर्जीपणा असेल. तर स्वप्न पडलं, स्वप्नानंतर काय करावं? तर स्वप्नातील अनुभवावर आपण पहिलं चिंतन केलं पाहिजे. म्हणजेच काय, तर स्वप्नानंतर लगेच त्या अनुभूतीवर विचार करावा. त्यातील संदेश काय आहे हे मन अगदी शांत करून समजून घ्यावे. दुसरं म्हणजे नामस्मरण आणि ध्यान करावे. जर स्वप्नात दत्तगुरूंचे दर्शन झाले, तर त्यानंतर दत्तगुरूंचे नामस्मरण हे अधिक श्रद्धेने करावे. तिसरा उपाय हा गुरुचरित्र किंवा दत्तपुराण वाचावे. म्हणजे स्वप्नांचा अर्थ अधिक स्पष्ट करण्यासाठी तुम्हाला त्या स्वप्नाचा अर्थ अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी गुरुचरित्र किंवा दत्तपुराण हे वाचलं पाहिजे. त्यामुळे काय होतं, तर तुम्हाला त्या स्वप्नाचा अर्थही कळेल आणि मन तुमचं अधिक शुद्ध होईल. नंतर तो मिळालेला संदेश, आपल्या स्वप्नामध्ये मिळालेला संदेश आचरणात आणावा. म्हणजे स्वप्नात जर दत्तगुरूंनी काही मार्गदर्शन तुम्हाला दिलं असेल, तर ते आपल्या दैनंदिन जीवनात तुम्ही लागू केलं पाहिजे. तर बऱ्याच वेळा लोकांना प्रश्न पडतो की हे खरंच दत्तगुरूंचे दर्शन होते की केवळ एक मनाचा खेळ असतो? तर याचं उत्तर असं आहे की स्वप्नानंतर भक्ताच्या मनात गाढ शांतता, सकारात्मक ऊर्जा किंवा चैतन्य जाणवले, तर हे निश्चितच दत्तगुरूंचे कृपादर्शन आहे असे समजावे. कारण अशा स्वप्नांमध्ये एक प्रकारचा अनोखा भाव असतो, जो इतर कोणत्याही स्वप्नात नसतो. भक्ताला त्या अनुभूतीत दिवसभर गुंतल्यासारखे वाटते. याचा अर्थ हे दर्शन गुरुकृपेचे असते आणि भक्तांसाठी ते एक मार्गदर्शक ठरते. तर मित्रांनो, आता ह्या व्हिडिओचा आपला शेवटचा एक निष्कर्ष असा आहे की दत्तगुरूंचे स्वप्नातील दर्शन हे भक्तांसाठी एक अनमोल वरदान असते. ते केवळ संकटावर मार्ग दाखवण्यासाठीच नसून साधनेत अधिक खोल जाऊन आत्मविकास साधण्याचा एक संकेतही ते आपले दत्तमाऊली आपल्याला देत असतात. या दिव्य अनुभूतींना श्रद्धेने स्वीकारून त्यातून मिळालेल्या मार्गदर्शनाचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग करणे हेच भक्ताच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी सर्वात महत्त्वाचे असते. गुरूंच्या कृपेने आलेले स्वप्न म्हणजेच त्यांच्या दैवी उपस्थितीचा एक स्पष्ट पुरावा आहे. तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ माझे अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल. तर आजचा व्हिडिओ आपण बंद करूया. थँक्यू सो मच.